नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, खूप जबरदस्त होणार आहे। जबरदस्त का होणार आहे? कारण की जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा तुम्हाला दिसतंयच आहे। आजच्या व्हिडिओचा टॉपिक जो इयत्ता 5वी पासून ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्यंत सर्व एक्झाम मध्ये सर्व गोष्टींमध्ये म्हणजे जवळपास तुमचे स्कॉलरशिपचे एक्झाम असेल, पोलीस भरती असेल, टीईटी असेल, तुमच्या ज्या पण एक्झाम्स असतील किंवा 5वी पासून ते 10वी पर्यंत सुद्धा हा टॉपिक खूप खूप महत्त्वाचा आहे। पण हा टॉपिक अवघडही तेवढाच वाटतो आणि वेळ खाऊ आहे, खूप वेळ लागतो असाही सर्वांना वाटतो। पण असं न होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ट्रिकने हा टॉपिक कसा सोडवायचा, काही सेकंदात कसं उत्तर आणायचंय, तर टॉपिक आहे एलसीएम, एचसीएफ, लसावी आणि मसावी कशा पद्धती ट्रिकनुसार काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप जबरदस्त असा टॉपिक होणार आहे, जबरदस्त व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। तर चला मग वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण सर्वात अगोदर लसावी बघूया, ठीक आहे। आता लसावीमध्ये तत्पूर्वी आपण त्याची डेफिनेशन कशी तयार होते, म्हणजे लसावी म्हणजे काय, ऍक्च्युली त्याची डेफिनेशन पर्टिक्युलर आपल्याला सांगता येणार नाही, पण आपण जसं लसावी काढतो त्यावरून आपण जर त्याची डेफिनेशन जर काढली तर बघा काय डेफिनेशन तयार होते। प्रश्नात म्हणजेच एक्झाम्पलमध्ये दिलेल्या मोठ्यात मोठी संख्येला प्रश्नातीलच म्हणजेच प्रश्नातील बाकीच्या लहान संख्येने पूर्ण भाग जाईल ती संख्या म्हणजेच काय होईल तर एलसीएम होईल। तर आपण प्रत्यक्षात चला आपण एक्झाम्पल नुसार सोडून बघूया। आता एक्झाम्पल जर घ्यायचं जर झालं तर बघा काय काय होतील, आपण एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल मधून आपण समजून घेऊया। तर पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण 2, 4, 6 आणि 8। दुसरं एक्झाम्पल घेऊया 3, 6, 9, 12। त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेऊया 4, 8, 16, 12। त्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल घेऊया, कारण की हा जो टॉपिक आहे एक्झाम्पलनुसार खूप छान पद्धतीमध्ये समजून सांगता येतो आणि किंवा समजून घेता येतो। ओके, तर 5 एक्झाम्पल घेऊ आपण, 6, 12 आणि 24 आणि 18। ओके, हे 5 एक्झाम्पल। ओके, बघा काळजीपूर्वक समजून घ्या, ट्रिकनुसार जायचं आपल्याला, लक्षात घ्या ट्रिकनुसार। आणि ही जी डेफिनेशन आहे ही कशी बसते इथे ते पण समजून घ्या। आता पहिलं एक्झाम्पल आहे बघा 2, 4, 6 आणि 8। आपल्याला काढायचं सांगितलं लसावी, लक्षात घ्या लसावी काढायचं सांगितलं। ज्या वेळेला लसावी काढायचं सांगितलं जातं त्यावेळेला संख्येतील म्हणजे ज्या एक्झाम्पलमधील त्या उदाहरणामधील तुम्हाला त्या नंबर्स म्हणजे ज्या संख्या दिलेल्या त्या संख्यांपैकी मोठ्या संख्येचा विचार करायचा आहे। काय करायचं बघा, मोठ्या संख्येचा म्हणजे सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या। आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सर्वात मोठी संख्या कोणती दिसते, तर मॅडम दिसते आम्हाला 8 ही सगळ्यात मोठी संख्या दिसते, बरोबर आहे की नाही। आता समजून घ्या, सर्वात मोठी संख्या आपण चॉईस केली, बरोबर आहे। आता ह्या मोठ्या संख्येला बाकीच्या ज्या लहान संख्या आहेत त्यांनी भाग जातोय का बघायचंय। पहिली 2 ने जातो, 2 ने भाग जातो 8 ला, त्यानंतर 4 ने पण जातो, 4 दुनी 8, बरोबर आहे। प्रॉब्लेम इथं 6चा आहे, म्हणजे 6 ने काय होतोय भाग जात नाही, बरोबर आहे। आता काय करायचंय मॅडम, तर लक्षात द्या आणि काळजीपूर्वक ऐका मी काय सांगते। तर 8 ने काय जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येने बघा, मोठ्या संख्येचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा, 6 ने भाग जाणाऱ्या संख्येपर्यंत म्हणायचा आहे। लक्षात घ्या, 8चा पाडा 6 ने भाग जाणाऱ्या संख्येपर्यंत म्हणायचा आहे। म्हणजेच काय तर बघा 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 6 ने भाग जातोय की नाही 24 ला, 8 त्रिक 24,
6 2 12 6 3 18 6 चोक 24. बरोबर आहे. आता बघा 2ने पण भाग जातोय 24ला, 4ने पण जातोय भाग 24ला, 6ने पण भाग जातोय 24ला आणि 8ने तर ऑब्व्हियसली भाग जातोयच. हे झालं आपलं उत्तर ह्या एक्झाम्पलचा लसावी. लक्षात येतंय का तुम्हाला? बघा ह्या एक्झाम्पलचा लसावी झालाय 24. खूप सोपं आहे, काळजीपूर्वक ट्रिकनुसार आहे. फक्त जेवढे एक्झाम्पल सोडवताना मित्रांनो तेवढा फास्टरित्या तुम्हाला हे सोडवता येईल. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये मोठी संख्या कोणती आहे तर 12 आहे मॅडम. ओके. आता बघा 3ने भाग जातो 12ला, 6ने भाग जातो 12ला. प्रॉब्लेम 9चा आहे. 9ने भाग जातोय का? नाही जात मॅडम. मग काय करायचंय? 12चा पाडा म्हणायचंय, पुढं 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 जायचंय. 9ने भाग जाईल असं. 12 1 12 12 36. 9 1 9 2 9 9 त्रिक 9 1 9 2 9 9 त्रिक 27 9 चौक 36. 9ने पण 36ला भाग जातो. इट मीन्स या ठिकाणी आपलं लसावी आलेला आहे 36. म्हणजेच आहे की नाही सोपं? तुम्ही पाहिलं कीच तुम्हाला काय ते लक्षात येते की नाही? म्हणजेच बघा अशा पद्धती ट्रिकनुसार आपल्याला हे क्वेश्चन सोडवता येतात. लसावी कशा पद्धतीत सोडायचा आहे. पुढचा बघा बरं. आता पुढचा मोठी संख्या बघा. यामध्ये लसावी काढतोय म्हणजेच काय करायचंय आपल्याला की मोठी संख्या सर्वात अगोदर विचारात घ्यायची आहे. मग इथे मोठी संख्या कोणती आहे? 16 आहे. ओके. 16 मोठी संख्या आहे. मग 4ने 16ला भाग जातोय. 8 2 16. 8ने पण जातोय. बरोबर आहे. जात नाही फक्त 12ने भाग. मग 12ने भाग जात नाही तर मग काय करायचंय? तुम्हाला माहिती आहे 16चा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आहे तर 12ने भाग जाईल इथपर्यंत म्हणायचा आहे. 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48. मग 48ला भाग 12ने पण जातोय. 12 1 12 12 24 32 12 12 12 24 32 36 22 चोक 48. जातोय की नाही मित्रांनो? 100% जातोय. म्हणजेच इथं झाले 48. हा झाला तुमचा या एक्झाम्पलचा लसावी. आहे की नाही सोपं? बघा तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला आणि काळजीपूर्वक लक्ष दिलं ना तर फक्त डोळ्याने तुम्ही लसावी काढू शकता. लक्षात येते ना? तर चला मग पुढचं एक्झाम्पल सोडूया आपण. पुढच्या एक्झाम्पलमध्ये मोठी संख्या कोणती आहे तर 20 ही मोठी संख्या आहे. बरोबर आहे. आता मग 5ने पण भाग जातोय, 10ने पण भाग जातोय, 15ने जात नाही. मग काय करायचंय तर 20चा पाडा पुढं म्हणायचा आहे ज्या ठिकाणी 15ने भाग जाईल. मग 20 1 20 20 2 40 20 त्रिक 60. 15च्या पाड्यात 60 आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपला लसावी झालेला आहे 60. बघा बरं काही सेकंद सुद्धा लागत नाहीत लसावी काढायला. आणि आपण असं एक्झाम्पल पाहिले की बापरे कधी लसावी काढायचा याचा असं वाटते की नाही? तर मग चला आपलं 5वं एक्झाम्पल सोडूया. मग 5व्या एक्झाम्पलमध्ये मोठी संख्या आहे कोणती तर मोठी संख्या आहे 24. बरोबर की नाही? मग मोठी संख्या 24 आहे. तर मित्रांनो आता मी एवढे सगळे 4 एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलं तर मग मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी वाट बघते मित्रांनो. कमेंटमध्ये मला ह्या प्रश्नाचा याच पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. ओके. चला विद्यार्थ्यांनो आणखी काही एक्झाम्पल घेऊन आपण आणखी टॉपिक काय करूया हा घट्ट करूया, फिट करूया. म्हणजेच काय चांगला डोक्यामध्ये फिट करूया. म्हणजे आणखी वेगवेगळ्या काही एक्झाम्पलमधून आपण हाच टॉपिक म्हणजे कोणता लसावी LCM कसा काढायचा आहे ट्रिकमध्ये तो शिकूया. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलंय बघा. सरळ सरळ आहे. रूल काय आहे? फर्स्ट तर लसावी काढायची म्हणजेच काय करायचं आपल्याला मोठी संख्या विचारात घ्यायची. या ठिकाणी मोठी संख्या किती आहे पण दुसऱ्या पेननी समजून घेऊया. जस्ट अ मिनिट. या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे यामध्ये या एक्झाम्पलमध्ये 80. ओके. मग रूल काय आहे? मोठी संख्या निवडायची त्यानंतर बाकीच्या सर्व लहान संख्येने काय करायचं त्याला भाग जातोय का हे चेक करायचंय. 10ने जातोय नक्कीच जातोय, 20ने जातोय, 40ने जातोय. मग काय डोळे झाकून उत्तर काय लिहायचंय 80 जशाला तसा लिहायचा आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो की नाही? पुढचा प्रश्न बघूया. पुढचं एक्झाम्पल बघूया.
या ठिकाणी बघा आता थोडंसं कन्फ्युजन, म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला सर्व क्लिअर करायचंय तुमचं आज. कसं क्लिअर करायचंय? आता एक्झाम्पल आले 3, 5 आणि 11. एक नेहमी लक्षात घ्या, जर विषम संख्या, लक्षात घ्या, विषम संख्या असतील सर्व एक्झाम्पलमध्ये, जर सर्व एक्झाम्पलमध्ये जर सर्व संख्या विषम संख्या असतील तर काय करायचंय की सर्वांचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करून घ्यायचा, बस झाला तुमचा एलसीएम, झाला तुमचा लसावी. तर काय विषम संख्या आहे, 3 विषम संख्या, 5 आहे आणि 11 पण विषम संख्या आहे. मग काय करायचं मॅडम? तर या सगळ्यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. तर ह्या सर्वांचा गुणाकार काय येणार आहे? म्हणजे 11 × 5 = 55 आणि 55 त्रिक 165. हे झालं तुमचं उत्तर. मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा मित्रांनो, 100% उत्तर कुठंच जाणार नाही, बरोबरच येणार आहे. तर हे झालं तुमचं उत्तर. ओके, आता खाली बघा, खालचं एक्झाम्पल बघा. खालच्या एक्झाम्पलमध्ये पण जर आपण बघितले तर संख्या आहेत सर्व विषम, 2, 3, 5, 7 सर्व विषम आहेत. काय करायचं आहे? तर सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. सरळ सरळ सर्वांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय येत आहे? ह्या सर्वांचा गुणाकार येतोय बघा 210. सर्वांचा गुणाकार येतोय 210 आणि ह्या एक्झाम्पलचं उत्तर येत आहे 210, म्हणजेच लसावी 210 येतोय. समजतंय ना? तर नक्कीच तुम्हाला जर आवडतंय आणि जरा धासू वाटते, तुम्हाला खरंच ट्रिक आहे असं जर वाटतंय तर नक्कीच लाईक बटन दाबलंच पाहिजे. पुढचा एक्झाम्पल बघा. 5, 10, 20, 40 आणि 80 मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या आहे मॅडम 80. मोठीचं कारण की इथं विषम संख्या नाही येतं, समसंख्या आहेत. तर मग 80 मोठी संख्या आहे. मग काय करायचं आहे? तर 5ने जातोय का? नक्कीच जातोय. 10ने जातोय, 20ने जातोय, 40ने जातोय. तर याचं उत्तर आलं 80 आणि लसावी आलेला आहे 80. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2 आणि याच्यातलं मोठी संख्या शोधा 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 शोधा. तर शोधली. 24 मोठी संख्या आहे. मग 24 मोठी संख्या आहे तर बाकीच्या सर्व संख्येने त्यांना भाग गेला पाहिजे ना. कशा कशाने जातोय बघूया आपण. 2ने जातो, 4ने जातो, 6ने 6 18 6 24 नक्कीच जातोय, 8ने जातोय, 10ने जातोय का? नाही जात. हा प्रॉब्लेम करतोय बघा 10. आणि 12ने जातोय का? नक्कीच जातोय, 12 दुनी 24. 10 प्रॉब्लेम करतोय, 10ने भाग जात नाही. मग काय करायचंय? पुढं 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 जायचंय मॅडम. मग 24चा पाडा पुढं पुढं करायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय करायचंय तर 10ने भाग गेला पाहिजे. म्हणजे 24 5 120, 120ला 10ने भाग जातो नक्कीच, म्हणजेच 120 हा झाला तुमचा या प्रश्नाचा लसावी. आले की नाही? मग पुढचा आणि शेवटचा. मला वाटतं तुम्हाला कळालंय मला काय म्हणायचंय तर. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर हवंय आणि मला खात्री आहे तुमचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर येणार म्हणजे येणारच. चला मित्रांनो, तुम्हाला तर मग लसावी समजला असेल अशी अपेक्षा आहे. समजला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये खरंच मॅडम समजला असं कॉमेंट करा नक्कीच. तर चला आपण आता लसावी बघितलंय, आता आपण काय पाहणार आहोत तर मसावी बघणार आहोत, SCF पाहणार आहोत. ओके, तर चला मग आता मसावीची डेफिनेशन काय तयार होते. आपण लसावीची बघितली आहे. लसावीची काय की प्रश्नामध्ये दिलेल्या मोठ्यात मोठ्या संख्येला प्रश्नातील बाकीच्या लहान संख्येने पूर्ण भाग जात असेल तर तो काय होतोय? लसावी होतोय. त्याचप्रमाणे आता मसावीची आपल्याला डेफिनेशन पाहायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर बघा मित्रांनो, काय डेफिनेशन तयार होती? डेफिनेशन तयार होती बघा, लहान संख्येने बाकीच्या सर्व मोठ्या संख्येला पूर्ण भाग जाईल ती संख्या म्हणजेच काय होते? HCF होते. तर ती कशी आपण एक्झाम्पल मधून समजून घेऊया. चला तर मग एक्झाम्पल घेऊया. बघा हे झाले एक्झाम्पल. ओके, 6 एक्झाम्पल मधून आपण काय करूया? सोडून घेऊया, समजून घेऊया. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण या अगोदरचं म्हणजेच काय तर LCM बघितलेलं आहे. LCM लक्ष द्या मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. LCM बघितलं, मोठ्या संख्येचा विचार केला. लक्षात येते? मोठ्या संख्येचा संख्या. आता आपण पाहतोय HCF. ओके, आता आपण काय करणार आहोत तर लहान संख्येचा विचार करणार आहोत. लहान संख्येचा.
लक्षात येते? आता त्यानुसार बघा थोडेसे रूल सांगते ते समजून घ्या बघा. काळजीपूर्वक पहा मी काय सांगते हा मित्रांनो. आता यामध्ये बघा कोणत्याही संख्येचा मिनिमम HCF काय असू शकतो? मिनिमम बरं का. मिनिमम काय असू शकतो? तर एक HCF असू शकतो, म्हणजेच मसावी असू शकतो, मिनिमम असू शकतो. त्यानंतर बघा कोणत्याही विषम संख्येचा कोणत्याही म्हणजे संख्या जर विषम संख्या दिलेल्या असतील तुम्हाला तर त्याचा मिनिमम मसावी HCF किती असणार आहे? तर 1 एवढा असणार आहे. काळजीपूर्वक हे नियम लक्षात घ्या. वाटल्यास नोट डाऊन करून घ्या मी काय सांगते तर. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा आता त्याच्यात पुन्हा मसावी हा कधीच शून्य नसतो. हेही लक्षात घ्या, नोट डाऊन करून घ्या. काय शून्य नसतो. त्यानंतर बघा मसावी कधीच दशांश रूपात तुम्हाला सापडणार नाही. दशांश रूपात नसणारे. लक्षात येते? दशांश रूपात नसणारे. आणि त्या पुढचा शेवटचा बघा मसावी कधीच निगेटिव्ह नसतो. लक्षात येतोय? निगेटिव्ह कधीच नसतो. एवढे रूल मात्र तुम्ही लक्षात घ्या, नोट डाऊन करून घ्या. कशामध्ये? फक्त HCF मध्ये. मसावीमध्ये ह्या लसावीमध्ये म्हणजेच LCM मध्ये ह्या कोणत्याच गोष्टी नाही आहेत, पण HCF मध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजेच काय तर त्याचा मिनिमम किती असू शकतो? 1 असू शकतो. काय मसावी 1 असू शकतो, 1 पेक्षा कमी नसणारे. लक्षात येते? आणि विषम संख्या जर असतील तर त्याचे डोळे झाकून काय लिहायचंय? तर 1 हा काय असणार आहे? HCF असणार आहे त्याचा. 0 कधीच नसतो, दशांश सुद्धा नसतो आणि निगेटिव्ह सुद्धा नसतं. ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असेल तर तुम्हाला प्रश्न सोडवायला खूप सोपं जातं. चला मग आपण एक एक्झाम्पल नुसार समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा 2, 4, 6, 8. याचा काय करायचं आपल्याला? तर HCF काढायचा आहे. आता बघा मी काय म्हटलंय? LCM ला मोठ्या संख्येचा विचार केला. आता HCF मध्ये आपल्याला लहान संख्येचा विचार करायचा आहे. मग या संख्येमध्ये लहान संख्या कोणती आहे? तर मॅडम 2 ही लहान संख्या आहे. मग लहान संख्या आहे ना, तर बाकीच्या मोठ्या संख्येला ह्या लहान संख्येने भाग जातोय का? हेच पाहायचंय. खूप सोपं आहे. मग 2 ने 4 ला जातो, 6 ला जातो, 8 ला पण जातो. म्हणजेच हे झालं तुमचं आन्सर. 2 हे त्याचं आन्सर आहे. लक्षात येतंय? येस मॅडम, नक्कीच लक्षात येतंय. पुढच्या प्रश्नाचं बघा. पुढचं एक्झाम्पल बघा 3, 6, 9, 12. सगळ्यात लहान 3 आहे मॅडम. तर मग 3 ने भाग जातोय का? तर 3 ने 6, 9, 12 नक्कीच भाग जातोय. म्हणजेच याचं झालं उत्तर 3 हे तुमचं आन्सर झालं. लक्षात येतंय मित्रांनो? हो, नक्कीच लक्षात येतंय. पुढचा बघा आता बघा थोडंसं तिसरा प्रश्न 4, 8, 10, 12. लहान संख्या कोणती आहे? मॅडम 4 ही लहान संख्या आहे. ओके. मग 4 ने 8 ला भाग जातो, 10 ला जातो का? प्रॉब्लेम करायला 10 ला 4 ने भाग जात नाही. 12 ला जातोय, 10 ला जात नाही. मग काय करायचंय? आता बघा आपण ज्या वेळेला LCM काढली तर आपण काय केलं? मोठ्या संख्येतून त्या संख्येचा पाडा पुढं म्हणत गेलो. बरोबर आहे की नाही? आता काय करायचंय? आता लहान संख्येचा हाफ घ्यायचा आहे आणि पाठीमागं म्हणायचंय. हाफ घ्यायचा आणि पाठीमागं जायचंय. म्हणजेच 4चा हाफ किती आलाय? 2. 4चा हाफ किती आलाय? 2. 2 ने भाग जातोय का सर्वांना? यस, डेफिनेटली जातोय. म्हणजेच उत्तर आलं तुमचं 2. लक्षात येतंय मित्रांनो? नक्कीच लक्षात येत आहे तर नक्कीच तुमचं लाईक बटन दाबलंच पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा 4 नंबरचा एक्झाम्पल आहे. आता 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सेम सांगा मला काय? लहान संख्या 5 आहे. आणि ही लहान संख्या कुठेही असू शकते बरं का. मी इथं सुरुवातीला घेतली, पण ती मध्ये असू शकते, शेवटी असू शकते, कुठंही असू शकते. असं काही नाही की ती सुरुवातीलाच पाहिजे, तसं काही नाही आहे. त्यानंतर आता चला 5 ही लहान संख्या आहे. 5 ने भाग जातोय का? 5 ने 10 ला जातोय, 15 ला जातोय, 20 ला पण जातोय. मग काय? डोळे झाकून 5 हे उत्तर लिहा की मग 100% आन्सर आलं आपलं 5.
HCF आला आपला 5. 6 नंबरचा प्रश्न. 6 नंबरच्या प्रश्नामध्ये लहान संख्या 10 आहे. 10ने भाग जातो का बाबा? 10ने 20ला जातो, 25ला जात नाही. 25 प्रॉब्लेम करायला आहे. आणि 30ला पण जातो 10ने, पण 25ला जातो का? नाही जात. मग काय करायचंय तर 10चे अर्धा 5. 5ने जातोय का सगळ्यांना भाग? बघा बरं. 5ने 10ला जातो, 20ला जातो, 25ला जातो, 30ला पण जातो. लिहा की मग 5 उत्तर आणि व्हा मोकळे. म्हणजेच 5 हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता बघा शेवटचा एक्झाम्पल. बघा बरं जरा व्यवस्थित. बघा 3, 5, 7, 11 आकडे बघितल्यावर काय लक्षात येतं तुमच्या? मॅडम हे विषम संख्या आहेत की हो? मग हे विषम संख्या आहेत तर मग मी मॅडमने आधी सांगून ठेवलं ना तुम्हाला. काय सांगून ठेवलं की विषम संख्या असतील तर काय लिहा उत्तर? द्या ना ठोकून उत्तर. काय उत्तर लिहायचंय तर विषम संख्या दिसल्या रे दिसल्या 1 हे उत्तर लिहायचं आणि मोकळं व्हायचं. आलं की नाही? आहे की नाही ट्रिक भारी? मग ट्रिक भारी आहे तर चॅनलवर नवीन असाल ना तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईबचं बटन द्या की दाबून. मग चला आता विद्यार्थी मित्रांनो आता नोट घेऊया. नोट घेऊया. तुम्ही पण काय करायचंय नोटबुक आणि पेन घ्यायचंय सोबत आणि काही पॉईंट्स मी लिहून देते ना ते सर्व लिहून घ्यायचे. चला गपचूप लिहून घ्या म्हणजे तुम्हाला हा टॉपिक 100% समजून येईल. आपला पहिला नोट काय येतोय बघा. चला पहिल्या नोटमध्ये काय येईल तर समसंख्यांचा मसावी. लिहून घ्या. समसंख्येचा नोट लिहून घ्या मित्रांनो. समसंख्येचा मसावी म्हणजेच HCF काय असतो? सम असतो म्हणजे समसंख्याच असतो. त्यानंतर दुसरी नोट आहे बघा. विषम संख्याचा मसावी. विषम संख्येचा मसावी HCF काय असतो? विषमच असतो. समसंख्येचा सम, विषम संख्येचा विषम. 3 नंबरचा नोट घ्या. 2 संख्येच्या मध्ये लक्षात घ्या मी काय सांगते ते लिहूनच घ्या तुम्ही. 2 संख्येच्या मध्ये अंतर 1 असेल. 1 असेल. आपण एक्झाम्पल मधून सुद्धा समजून घेऊ. 1 असेल तर मसावी 1 असेल. काय असेल? 1 असेल. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त डोळ्याने सोडवताल तुम्ही. हे जर तुमच्या लक्षात राहिलं ना बघा तुम्ही काय गंमत होते. मज्जा येते बघा गणित सोडवताना. चला मग याच्यानुसार आपण काय करूया याचं एक्झाम्पल सोडून घेऊन या म्हणजे तुम्हाला समजेल. आता एक्झाम्पलमध्ये जर असं एक्झाम्पल आलं तर बघा 8, 12, 16, 20, 13, 18, 36, 40, 60, 80 याचा मसावी काढा. असा प्रश्न आला तुम्हाला एक्झाममध्ये. म्हणून मॅडम असा एक्झाम्पल हे पाहूनच आम्ही सोडून देऊ. बरोबर आहे की नाही? मी बरोबर बोलते ना? पण असं करायचं नाही. हे काही सेकंदात फक्त पाहिलं कीच उत्तर येणार बघा तुमचं. काय कसं येणार? एवढं मोठं भलं मोठं दिसतंय आपल्याला. हे पाहून आपण काय करतो? हा सोडून देतो पुढचा एक्झाम्पल घेतो सोडवायला. असं करायचं नाही बघा. इथून पुढे करणार नाहीत तुम्ही. काय करायचंय? हे जे इम्पॉर्टंट म्हणले ना मी हेच इथं फॉलो करायचंय. काय फॉलो करायचंय बघा. इथं काय म्हटलंय? 2 संख्यांच्या मध्ये अंतर जर 1 नाही असेल संख्या अशी शोधा. आता अशी कोणती संख्या बघितलं बघा 12 आणि 13 लगतच्या संख्येत ना एकामागे एक. 12 आणि 13 याच्यामध्ये कुठल्याही 2 संख्या शोधायच्या आणि डोळं झाकून त्याचं उत्तर लिहायचं 1. हे झालं तुमचं उत्तर. किती सोपं होतं मॅडम. आम्ही आतापर्यंत सगळे क्वेश्चन सोडून आलो ना तसेच बिना लिहिता. बरोबर आहे ना? आता नाही होणार असं. पुढचं आणखी एक एक्झाम्पल घेऊया. चला आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे जास्त फिट डोक्यात बसेल तुमच्या. आणखी असंच घेऊया म्हणजे 50, 80, 75, 90, 95, 81.
यांचा मसावी काढा. ओके, अगोदरच्या ह्याच्यात मी हायलाईट करते ना, हा 12 आणि हा 13. ओके, हां. आता बघा याच्यामध्ये तुम्ही, मला वाटतंय तुम्ही सांगायला पाहिजे. सांगताय कमेंटमध्ये का सांगू आता मी पुन्हा? दिसतीये लगतची संख्या आहे, एकचं अंतर असणार. यस, दिसलं मॅडम. 80 आणि 81 झालं की हो, मग त्याचं उत्तर 1 आलं. उत्तर आमचं तुमच्या अगोदर आलं म्हणा मॅडम, राईट? ओके, चला आता हा झाला टॉपिक तुमचा लसावी आणि मसावी, HCF आणि LCM. ह्या दोन्ही टॉपिक आपण परफेक्टली घेतलेत. म्हणजे फक्त ट्रिकने आपण कशा पद्धतीत सोडवले हे आतापर्यंत पाहिलं आहे. तुम्हाला समजलंय, आतापर्यंत व्हिडिओमध्ये आहात तुम्ही, तुम्हाला समजलंय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आतापर्यंत झालंच असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब झालंच असेल अशी आशा आहे. तर चला मग पुढं याचाच टॉपिक म्हणजेच काय, आता थोडंसं चेंज, LCMच पाहायचं आपल्याला, पण थोडंसं चेंज, ते पण कसं बघा. चला मित्रांनो, आता पुढचा टॉपिक यामधलाच फ्रॅक्शनमध्ये जर तुम्हाला LCM आणि HCF विचारलं तर कसं सोडवायचं मॅडम? तर चला ना मग, मी आहे ना, खूप सोप्या आणि ट्रिकमधून हे सुद्धा सांगणार तुम्हाला कशा पद्धतीत सोडवायचंय. तर मग चला ट्रिक ऐकायची, तयार आहात ट्रिक ऐकायला? तर मग आता LCM आपल्याला जर फ्रॅक्शनमध्ये सोडवायची असेल तर तुम्हाला पहिली ट्रिक, नोटबुक काढा आणि ट्रिक लिहून घ्या, म्हणजेच तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. ट्रिक अशी आहे, LCM काढायचं असेल आपल्याला तर बघा कशामध्ये, फ्रॅक्शनमध्ये. हां, मग वरती अंशाचा लसावी छेदस्थानी डिवायडेड बाय छेदाचा मसावी. ही ट्रिक आहे ना, ही पाठ जर केलं ना तुम्ही तर तुम्हाला कसल्याही पद्धतीचा फ्रॅक्शनमधील LCM आणि HCF काढता येतो 100%. तर चला मग आपण एक्झाम्पल घेऊया. आपण आता एक्झाम्पल, पहिल्या एक्झाम्पलमधून समजून घेऊया. बघा, असं जर दिलं तुम्हाला 2 डिवायडेड बाय 3, त्यानंतर 3 डिवायडेड बाय 4 आणि 5 डिवायडेड बाय 7, याचा आपल्याला काढायचा आहे लसावी. ओके, असं जर तुम्हाला क्वेश्चन दिला, कसा सोडवायचा आहे बघा ना मॅडम, इथं ट्रिक आहे की समोर, त्याच पद्धतीत सोडायचं आहे. झालं की मग, तर मग काय, अंशाचा लसावी काढायचा आहे. म्हणजेच काय, तर 2, 3, 5 डिवायडेड बाय छेदस्थानी, म्हणजे छेदाचा मसावी काढायचा आपल्याला. 3, 4, 7 यांचा लसावी म्हणजेच LCM आणि मसावी HCF काढायचा आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, जरा विचार करा, मी जे पॉईंट लिहून दिलेत ना तुम्हाला, नोट डाऊन करा म्हणलं, तेच आहे ना हो सगळं. म्हणजेच काय, वरच्या जर संख्या बघितल्या तुम्ही, आता LCM काढायचा आहे, वरच्या संख्या आहे तर 2, 3, 5 विषम संख्या आहेत की मॅडम ह्या. म्हणजेच काय करायचं आपल्याला, मी शिकवलंय पहिल्या पॉईंटला, जर LCM काढायचं असेल आणि त्यामध्ये जर सर्व संख्या विषम असतील तर त्या सगळ्यांचा गुणाकार करून टाका आणि लिहा की उत्तर. मग ह्या तिघांचा पण काय करायचं आपल्याला, गुणाकार करायचा आहे. मग 5 15 15 दोन्ही 30, हे झालं की 30. आलं की नाही? यस, आलं. आता बघा, HCF मसावी काढायचा आहे आणि मसावीमध्ये सुद्धा नोट डाऊन करायचं सांगितलंय मी तुम्हाला, अगोदर घेतलेत आपण एक्झाम्पल. या ठिकाणी सुद्धा काय, तर काय दिसतंय तुम्हाला, 3 आणि 4 दोघांमध्ये कितीचं अंतर आहे, 1चं अंतर आहे. म्हणजेच याचा किती आला, मसावी आला की मॅडम 1 उत्तर. म्हणजेच फायनली आपलं इथं 30 हे उत्तर आलं, या सर्व संख्यांचा लसावी. किती फास्ट, किती ट्रिकनुसार, किती लवकर उत्तर आलं. आले की नाही? समजतंय ना? मग नक्कीच समजतंय. पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. पुढचं एक्झाम्पल चला सोडवताय. मग मला वाटतं माझ्याही अगोदर तुम्ही सोडणार आहेत, मला माहिती आहे. चला आता इथं स्टेप बाय स्टेप लिहायची गरज नाही. आपण काय करूया, वरच्या संख्या दिसतात आपल्याला, काय करायचं, वरच्या संख्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा आहे, LCM काढायचा आहे. म्हणजेच काय, तर याच्यात जर बघितलं आपण तर मोठी संख्या काय 4 दिसतीये, मोठी संख्या 4 दिसते. तर मग बाकीच्या लहान संख्येने त्याला भाग जातोय का, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जात नाही, 3 प्रॉब्लेम करतोय. मग 4चा पाडा 3 ने भाग जाणाऱ्या संख्येपर्यंत म्हणायचा आहे. म्हणजेच काय, तर
4 त्रिक 12 आणि 12ला 3 ने पण भाग जातोय, 2 ने पण जातोय, 1 ने पण जातोय, म्हणजेच इथं वरती आलेला आहे 12. आणि खाली जर बघितलं आपण तर यस 3 आणि 2 ह्यामध्ये एकच आहे की हो, म्हणजेच काय याचं उत्तर आलं 1, याचं उत्तर आलं 12. हे झालं तुमचं LCM लसावी झालेला आहे ह्या संख्येचा. तर चला मग पुढचं एक्झाम्पल मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बघते मी तुम्हाला किती येतंय, किती समजलंय मी शिकवलेलं. तर चला पुढचं एक्झाम्पल देऊ का तुम्हाला मी आता. ओके, घ्या मग 2 / 5, 3/4, 5/8. ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. ठीक आहे, चला आता आपण लसावी काढलाय, LCM काढलाय. आता HCF फ्रॅक्शनमध्ये कसं काढायचंय त्याची सुद्धा सेम ट्रिक आहे. सेम ट्रिक म्हणजेच काय, आता आपण अगोदर LCM काढला, आता काय काढणार आहोत, HCF काढणार आहोत. काय काढणार आहोत, HCF काढणार आहोत. मग काय करायचंय तर आपल्याला माहिती आहे अंशाचा HCF काढायचा आहे. HCF काढायचा आहे म्हणजेच काय तर काय काढायचं आहे, मसावी काढायचा आहे. म्हणजे जे काढायचं सांगितलं ना ते अंशस्थानी घ्यायचं. लक्षात घ्या, जे काढायचं सांगितलं ते अंशस्थानी घ्यायचं आणि जे नाही काढायचं सांगितलं ते छेदस्थानी घ्यायचं. म्हणजेच काय, छेदस्थानी तुम्हाला काय करायचं आहे, छेदाचा काय काढायचं आहे तर लसावी काढायचं आहे. लसावी LCM काढायचा आहे. लक्षात येते, ट्रिक समजतीये तुम्हाला. हे जर तुमच्या पाठाने पाठ करायची काहीच गरज नाही. जे काढायचं सांगितलं ते अंशस्थानी घ्यायचं आणि जे नाही काढायचं सांगितलं ते छेदस्थानी घ्यायचं. किती सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. चला एक्झाम्पल मधून आपण काय करूया, समजून घेऊया. तर चला एक्झाम्पल 2/3, 3/7, 4/5 आणि 2/5 म्हणजेच याचा मसावी काढायचा आहे आपल्याला. असा प्रश्न विचारला, मग उत्तर काढायचं आपल्याला. राईट, उत्तर काढायचं. मग काय उत्तर होते आपल्याला माहिती आहे, अंशाचा मसावी काढायचा आहे. म्हणजेच काय तर 2, 3, 4, 2 डिवायडेड बाय लसावी काढायचा आहे 3, 7, 5 आणि 5. लक्षात येते. मग आता वरती जर बघितलं तुम्ही तर बघा 2 आणि 3 आपल्याला काय काढायचं आहे, HCF काढायचा आहे ना. 2 आणि 3 लगत आहे म्हणजेच काय एक उत्तर आलं की हो. आणि राहिला प्रश्न खाली. आता खालचा जर विचार जर केला, आता 5, 5, 2 आपल्याला एकदाच पकडायचा असतो. मग काय तर विषम संख्या आहेत, ह्या तिघांचा पण आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा. ह्या तिघांचा गुणाकार केला की उत्तर येतं 105. म्हणजेच आपलं उत्तर झालेलं आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचा मसावी आलेला आहे 1/105 एवढा. लक्षात येते, समजते तुम्हाला. फक्त आणि ह्या सूत्रामध्ये टाकायचंय आणि तुम्हाला उत्तर काढायचंय. आता दुसरा जो क्वेश्चन आहे हा आहे तुमच्यासाठी. म्हणजे 3/4, 4/5 आणि 3/7 आणि 5/8 याचा मसावी काढायचा आहे. मसावी काढा, पण कसा काढा, मला याचं उत्तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे. प्लीज कमेंट करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला LCM आणि HCF सोपं वाटलं की नाही, काय तुमच्या ज्या पण कमेंट्स, तुमच्या जे पण फिलिंग्स आहेत त्या सर्व गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच ट्रिकच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूया. थँक्यू.